हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजच्या पार्टमध्ये आपण ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झामिनेशन म्हणजेच बोर्डाला रिक्वायर क्रायटेरिया काय काय आहेत, तुम्हाला प्रॅक्टिकल जे करायचं आहे ते 30 मार्क्सचं आहे टोटल, आणि 30 मार्क्स कशा पद्धतीने डिवाईड झालेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा आहे. बोर्डाला टाईम जो आहे प्रॅक्टिकलचा तो 3 तासाचा आहे, आणि या 3 तासामध्ये तुम्हाला 3 एक्सपेरिमेंट करायचे आहेत. 1 लॉंग एक्सपेरिमेंट, 2 शॉर्ट एक्सपेरिमेंट अँड 3 ॲक्टिव्हिटी करायची आहे. ओके. आता त्याचं मार्किंग सिस्टीम टोटल 30 मार्क्स कशा पद्धतीने डिवाईड झाला आहे तो आपण बघूया. ओके. लॉंग एक्सपेरिमेंट जो आहे तो तुम्हाला 10 मार्कला विचारतात, आणि त्याचा जो टाईम आहे तो 1.5 तासाचा आहे. तर 1.5 तासामध्ये तुम्हाला तो कंप्लीट करायचा आहे. आणि याचं जे वेटेज आहे ते ह्या पद्धतीने, पहिल्यांदा तुम्हाला सर्किट डायग्रॅम किंवा रे डायग्रॅम किंवा कुठली एक्सपेरिमेंटल डायग्रॅम काढायची आहे, त्याला 1 मार्क्स आहे. देन सर्किट कनेक्शन ऑफ ॲपरॅटस और सर्किट कनेक्शनला 1 मार्क्स आहे. फॉर्म्युलाला किंवा त्या रिलेटेड लॉ जर असेल त्याला 1 मार्क्स आहे. परफॉर्मन्स विथ प्रॉपर रेकॉर्डिंग और ऑब्झर्वेशन्स, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने कशा पद्धतीने प्रॉपर ऑब्झर्वेशन घेता की नाही, एक ऑब्झर्वेशन त्यांना घेऊन दाखवायचं आहे, आणि त्याला 3 मार्क्स आहे. देन ग्राफ और कॅल्क्युलेशन और बोथ, काही एक्सपेरिमेंटमध्ये कॅल्क्युलेशन कंपल्सरी आहे, काही एक्सपेरिमेंटमध्ये ग्राफ नाही आहे. सो ग्राफ नसेल तर ग्राफ काढायचं नाही आहे, कॅल्क्युलेशन प्रत्येकासाठी काढायचं आहे. ओके. ह्या ह्या पॉईंटला 2 मार्क्स आहे. देन रिझल्ट विथ प्रॉपर युनिट्स लिहायचं आहे रिझल्टमध्ये, अँड कन्क्लुजन एक लिहायचं आहे, 1 किंवा 2 लिहायचं आहे, त्याला 2 मार्क्स आहे. ओके. रिझल्ट अँड कन्क्लुजन हा झाला लॉंग एक्सपेरिमेंटसाठी. हे सगळे पॉईंट जर आले तरच तुम्हाला 10 मार्क्स मिळू शकतात. ओके. सो हे सगळे पॉईंट तुमच्या लॉंग एक्सपेरिमेंट तुम्ही जो लिहिणार आहात त्याला लिहिता आले पाहिजे, आणि लिहायचेच आहे तुम्हाला. अँड ह्याचा एम पण लिहायचा आहे. एम इम्पॉर्टंट आहे, प्रत्येकाचा एम लिहायचाच आहे. ओके. देन शॉर्ट एक्सपेरिमेंट हा 45 मिनिट्ससाठी विचारतात, आणि ह्याला वेटेज जो आहे तो 5 मार्क्सचा आहे. अगेन इकडे एम लिहायचंच आहे, एम सगळ्यांना कंपल्सरी आहे. देन सर्किट डायग्रॅम, रे डायग्रॅम और एक्सपेरिमेंटल डायग्रॅम, हा कुठली एक डायग्रॅम काढायची आहे, आणि त्याला 1 मार्क्स आहे. परफॉर्मन्स विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑफ ऑब्झर्वेशन्स, परफॉर्मन्सला 1 मार्क्स आहे. परफॉर्मन्सला 2 मार्क्स आहे. ग्राफ और कॅल्क्युलेशन और बोथला 1 मार्क्स आहे. अँड रिझल्ट सेम, इकडे इकडे बघा रिझल्टला 2 मार्क्स आहेत, इकडे 1 मार्क्स आहे. सो शॉर्ट एक्सपेरिमेंटमध्ये थोडंसंच लिहायचं आहे, शॉर्टमध्येच लिहायचं आहे आपल्याला, बट हे सगळे पॉईंट तुम्हाला आले पाहिजे त्या एक्सपेरिमेंटमध्ये. ओके. सो रिझल्ट विथ प्रॉपर युनिट्स और कन्क्लुजनला 1 मार्क्स आहे. एक कन्क्लुजन लिहायचं. ओके. देन एनी वन ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी जी आहे ते 30 मिनिट्ससाठी 30 मिनिट्स टाईम आहे ॲक्टिव्हिटीचा, आणि तो 5 मार्क्ससाठी विचारतात. आता याच्यामध्ये एम लिहायचंच आहे. परफॉर्मन्स ऑफ ॲक्टिव्हिटी विथ प्रॉपर रेकॉर्डिंग ऑब्झर्वेशन और परफॉर्मन्सला 3 मार्क्स आहेत बघा. ॲक्टिव्हिटी, राईटअप ऑफ ॲक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये सगळं येतं, एम, ॲपरॅटस, सर्किट डायग्रॅम, ओके, हे सगळं येतं, त्याला 1 मार्क्स आहे. रिझल्ट विथ प्रॉपर युनिट्स और कन्क्लुजन, त्याला 1 मार्क्स आहे. आता हे सगळे पॉईंट आले पाहिजेत तरच तुम्हाला त्यानुसार, त्या वेटेजनुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. देन वायवा तुम्हाला विचारणार, वायवाला 5 मार्क्स आहेत. वायवा जो आहे तो एक्सपेरिमेंट रिलेटेड विचारतात. ओके. देन सर्टिफाईड जर्नल्सला 5 मार्क्स आहेत. तो सर्टिफाय केलेलाच असायला हवा, तरच तुम्हाला तो मार्क्स मिळणार. ओके. आय होप तुम्हाला हे मार्किंग डिस्ट्रीब्युशन समजलं असेल. ओके.